नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी काही डेली ब्लॉग वगैरे बनवणार नाही आहे. आजचा व्हिडिओ खास याच्यासाठी बनवते आहे की माझ्या मिस्टरांच्या मोबाईलमध्ये एक कविता होती जी खूप दिवसापासून ते लिहित होते. वाचायची आहे मला ती. आज एक कविता होती, तर खूप दिवसापासून लिहून ठेवली आहे. त्यांची जर्नी आहे लहानपणापासून ते आत्तापर्यंतची. नाही, वाचायची आहे मला, वाचू द्या. मला गरजेची वाटते आहे तुमच्या सगळ्यांसोबत ती मला शेअर करायची आहे. मी दुपारी वाचली होती, तर मी तर इमोशनलच आहे त्या नाही आहे. बरं, मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. वाचू द्या. नको, ते वाचून नाही कळणार ते सर. ज्याला भावना समजल्या त्याला समजल्या. जर तुम्हाला कविता आवडली तर तुम्ही नक्की कमेंट करा. मला माहित नव्हतं माझे मिस्टर कवयित्री पण कवी नाहीये, शब्द जोडले काय अशी इकडं तिकडं माहित नाही, बट ते एक आर्टिस्ट पण आहे. चित्र पण खूप छान बनवतात आणि काय म्हणतात, कविता पण खूप छान बनवतात. ते आज मी तुम्हाला ऐकवणार आहे त्यांनी काय कविता बनवलेली आहे, तर नक्की ऐका. तर मी तुम्हाला कविता वाचून दाखवते. सर्वात अगोदर कविता ज्या विषयावरती आहे तो शीर्षक सर्वात अगोदर तुम्हाला सांगते, म्हणजे कोणत्या विषयावरती त्यांनी कविता लिहिलेली आहे. असं माय सरली सावली हरपली या विषयावरती ती कविता आहे. तर कवितेला सुरुवात करते. आई गेली आणि घराचा कोपऱ्याने कोपरा रडला. बाप माझा एकाकी संसाराच्या वाटेवर रडला. रंग उडाले भिंतीचे आणि चुलीवरची माया सरली. बापाने पण माझ्याकडे पाठ फिरवली. 1 वर्षाच्या आत दुसऱ्या लग्नाची गाठ बाबांनी पदरी बांधली. वाटलं होतं पुन्हा एकदा अंगणात उजेड येईल. नवी आई मायेनी डोक्यावर हात ठेवेल. पण हळूहळू बदलले वारे आणि घराचे घरपणच गेले. माझ्या हसणाऱ्या स्वप्नांचं जणू शमशानच झाले. ती आली आणि मायेची व्याख्याच पार बदलली. कधी अन्नासाठी तर कधी शब्दासाठी रात्र सरली. बाबांसमोर ती सोज्वळ, मागे मात्र विषारी वार. मुक्या मनावर सोसलेले मी अन्यायाचे हजारो प्रहार. आईची ती जुनी साडी कोपऱ्यात कुठेतरी पडली. सावत्र आईच्या नजरेत माझी सावली ही नडली. बाबांना सांगायचं खूप होतं, पण शब्दच ओठात आटले. त्यांच्या सुखाच्या आड आपण नको यावे असे वाटले. वाचू द्या. तुम्ही रडणार मला वाचून देत नव्हते, मी म्हटलं वाचणार आहे म्हणून. वाचू द्या. नेक्स्ट काढ. देवाला एकच विचारतो, का असं हे नशीब दिलं. जिवंत असून आई विना जगणं का नशिबी आलं. आठवण येते तुझी आई, काळजात पडतात चिरा. या सावत्र दुनियेत हरवला आहे का तुझा हिरा. बाबांनी आणलीये नवी नवरी, वाटलं आईच येईल घरी. पण अंगणातल्या तुळशीचे पान पण सुकले बगदारी. सुरुवातीचे ते गोड बोल आता काट्यासारखे बोचतात. बाबा घरात नसले की तिचे डोळे आगीसारखे टोचतात. आठवतो तो घास, जो आई प्रेमाने भरवायची. आज नशिबी फक्त शिळी भाकरी आणि शाळेचा भात. पण सावत्र आई आणि भावाला मात्र पंचपक्वानाचे ताट. चूक नसतानाही मिळतो रोज जीव घेणा मार. सावत्र आईच्या राज्यात जीव झालाय बेजार. बाबांनी बघताच ती मायेचा मुखवटा चढवते आणि मी तक्रार केली तर मलाच खोटे ठरवते. तिच्या स्वतःच्या मुलाला मिळतात नवे कपडे आणि मेवा. माझ्या नशिबी मात्र फक्त राबणे आणि सेवा. कुणी नाही रे आता कुरवळायला माझे गाल. घर असूनही परका झालो, मायेचे देणं फिटले. आई तू गेल्यावर माझं नशीबच फाटले. आई गेली आणि जगाचा आधारच माझा सुटला. छोटासा तो कोवळा जीव नशिबाच्या खेळातच फुटला. बाबांनी घर वसवायला आणली नवी आई, पण तिच्या काळजात माझ्यासाठी मायेची ती सरच नाही. सकाळी उठल्यापासून सुरू होतो तिचा रागाचा तो पारा. थंडीत कुडकुडलो तरी मिळत नाही प्रेमाचा उबारा. तिचा हात उचलताच माझे थरथरले सारे अंग. छोट्याशा चुकीलाही शिक्षा, हातात जे येईल त्यांनी सोडून काढले अंग. बघा ग तुमचा मुलगा कसा अशा छोट्या तक्रारी ती रचते आणि बाबांना माझ्या विरुद्ध हळूद कानात ढसते. बाबांनाही आता फक्त तिचंच म्हणणं पटते. माझं रडणं त्यांना आता उगीचच नाटक वाटते. स्वतःचा मुलगा राजा
आणि मी झालो रंक. शिळ्या तुकड्यावर ही भागवली मी माझ्या पोटाची भूक. बाबांकडे बघतो आशेने की ते देतील मला साथ, पण तेही वळून घेतात तोंड तिच्या शब्दाला देऊन साथ. बाबा मी तुमचाच ना, मग का गप्प बसलाय? तिच्या मारण्यानेही तुम्ही का उगाच हसताय? पोरका झालो आई गेल्यावर, आता पोरका होतोय. बाप असूनही समोर माझ्या मी अनाथ होऊन रडतोय. अगं आई ये ना, एकदा तरी मला जवळ घे ना. सावत्र जाचातून तुझ्या लेकाची सुटका कर ना. शेवटी सगळ्याच त्रासातून कंटाळून निर्णय घेतला. 10वी झाली, स्वप्न तुटली, घराचा उंबरठा ओलांडला. सावत्र जाच आणि बापाचा विसर काळजात मी साठवला. रान मोकळं झालं म्हणून त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. माझ्या रक्ताच्या बहिणींनी परक्याचा वार केला. शिक्षण सुटलं आणि सुटलं घर. हाती फक्त निराशेची झोळी. कधी हॉटेलचा कप बशी, तर कधी कंपनीच्या धुळीची पाळी. मिळेल ते काम केलं, कधी बिगारी होऊन ओझं वाहिलं. पोटाच्या आगीसाठी आई मी जगणं असंही पाहिलं. रस्त्यावरची धूळ खाल्ली, कधी उपाशी पोटी निजलो. पण आई तुझ्या संस्कारांची शिदोरी मी घेऊन जगलो. शून्यातून विश्व उभं केलं, कष्टाचा घाम गाळला. नशिबाच्या त्या काळोखालाही मेहनतीने मी जाळला. या ना मग मध्ये. मस्त कविता आहे. या ना. पण मी ऐकते बोल. मिळाली साथ मला एक तुझ्यासारख्याच माऊलीची. बायकोच्या रूपाने आली सावली त्या सावळ्या विठ्ठलाची. तुझ्या डोळ्यात पाहताना तुझाच भास होतो मला. दुःखाच्या वाळवंटात आता सुखाचा झरा फुटला. आयुष्यात आली जणू सावली तुझ्या मायेची. माझ्या फाटक्या संसाराला जिने दिली साथ कष्टाची. हातात हात धरून आम्ही संकटाशी 2 हात केले. पोटाला चिमटा देऊन दिवसामागे दिवस गेले. काळ बदलला आणि तंत्राच्या डिजिटल दुनियेत आम्ही शिरलो. मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर यशाची शिखरे चढलो. शून्यातून विश्व उभा केले, आज आमचं नाव गाजतंय. अश्रूच्या त्या रानात आता आनंदाचं गाणं वाजतंय. आता माझ्या अंगणात एक गोंडस बाळ खेळतंय. तुझ्या आठवणीचं गाणं त्याच्या हसण्यात मिळतंय. नाव ठेवलंय त्याचं श्री, त्यात जणू तुझाच अंश दिसते. पण आई एकच खंत आहे काळजाच्या कोपऱ्यात, हे वैभव बघायला तू नाहीयेस या संसारात. पण आई आज माझ्या घराला घरपण आले. तुझ्या लेकाचं स्वामी कृपेने सगळंच चांगलं झालंय. पण या वैभवात तुझं नसणं खूप टोचतंय. वैभवाच्या या महालात मन फक्त तुला शोधतंय. सावत्र आई, भाऊ आणि बाप, त्या बहिणी आता लांबूनच बघतायत. माझ्या हे सर्व यश बघून त्यांच्याच डोळ्यात खुपतायत. मी जगलो ग आई, पण तू मी जिंकलो ग आई, पण तू असतीस तर अजून भारी वाटलं असतं. तुझ्या हाताने घास भरवला असता तर आयुष्यच पूर्ण झालं असतं. तू नसली तरी तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्याच जोरावर तर मी आज हा यशाचा गड जिंकला आहे. स्वामी तिन्ही जागाचा आई विना भिकारी. खरी आहे ही म्हण. त्याचा अर्थ म्हणजे माझी मम्मी आहे, मला एक नाही 2 आईंनी जीव लावला, एकाने जन्म दिला, एकाने सांभाळलं. पण खरं आईचं महत्त्व जेव्हा लग्न झालं आणि ह्यांची आई नसताना कसं वाटतं ते फील केलं, तेव्हा समजलं आई काय असते. आणि स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, ही ज्यांनी पण बोललं ते खरं आहे. ही कविता बरेच दिवस झालं या मोबाईलमध्ये सेव्ह होती. आज असं वाटलं की तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी. कोण नाही आहे सोबत, आम्हाला माहिती आहे. सुरुवातीपासून, लग्न झाल्यापासून आम्ही एकटेच चालतोय. कोणाची गरज पण नाही आहे. कारण भल्या लोकांचं स्वप्न असतं की यूट्यूबवरती आपली फॅमिली असावी, इन्स्टावरती लोकांनी सपोर्ट करावी. तो स्वामी कृपेने आम्हाला भेटला आहे, त्यातच आम्ही खूप खुश आहोत. भलेही आम्हाला तुम्ही दिसत नाही आहात, फक्त म्हणजे समोरासमोर दिसत नाही आहात किंवा भेटत नाही आहात, पण तुमच्या कमेंट बघून येत ना आमचं मन भरून येत आहे. आणि आम्हाला एकटेपणाची अजिबात जाणीव होत नाही आहे, फरक नाही पडत.
कारण आम्ही काय म्हणतात मानपानाचे भुकेले नाही आहोत. फक्त 2 शब्द आम्हाला गोड बोललेले, फक्त एवढंच हवं होतं. काही आपल्यांनीच आमच्यावरती पाठीमागून वार केले, त्याचंच वाईट वाटतंय. या व्हिडिओमध्ये जास्त काही बोलायचं नाही. फक्त एवढंच. तुम्हाला कविता कशी वाटली नक्की सांगा. लाईक नका करू, पण ही कविता नक्की शेअर कविता करा. मी काय कवी नाहीये, लेखक नाहीये. असंच कवी नाहीये, मनात बट आलं बट लिहिलं. खूप छान होती कविता. मला खूप जास्त आवडली आणि तुमच्या सर्वांसोबत शेअर करू वाटली मनाचे शब्द लिहिली. यूट्यूबवरती. मनाचे शब्द आहेत, पण जगलेले शब्द आहेत, जगलेले दिवस आहेत त्याच्यामध्ये. तर वाईट लंबी वाटलं झाली असं. जरा. लंबी झाली. मोठी झाली. आज खूप दिवसांनी म्हणजे असं वेगळं वाटतंय. बाळ झोपलाय, बाळ मस्त आहे. आता सगळ्यांना म्हणजे बाळाचं नाव तुला अजून कोणती लाईन आवडली जास्त? हं? मला माझी वाली आवडली. तुझी वाली आवडली का? बापरे. हं? मला माझी कोणती? वाली लाईन आवडली. मिळाली साथ मला एक तुझ्यासारख्या माऊलीची. म्हणजे मस्त जुळलंय ते, खूप छान बायकोच्या झाली आहे रूपाने आली कविता. सावलीच्या आज सावलीत खूप आली. दिवसांनी व्हिडिओ बनवलाय. तुमच्या सर्वांच्या कमेंट असतात, ताई व्हिडिओ बनवा, एक तरी व्हिडिओ टाका, आठवड्यातून एक तरी व्हिडिओ टाका. बाळ कसं आहे? बाळ एकदम मस्त आहे. बाळाचं नाव अजून फिक्स नाहीये, बट आम्ही त्याला श्री म्हणून बोलवतो, कारण आम्हाला आवडलं श्री नाव. अजून फिक्स नाही केलेलं, पण श्री म्हणून बोलवतो, किंवा बाकी सगळे त्याला पिल्लू म्हणूनच बोलतात, है ना हो? तो मस्त आहे. आता 5 महिन्याचा झालाय, 6वा महिना त्याला लागलाय. मस्त आहे, हेल्दी आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, है की नाही? तर आपण लवकरच फेस रिव्हील करणार आहोत त्याचा, पण एका खास जागेवरती त्याचा फेस नाव रिव्हील फक्त श्री करायचा नाही आहे. सुचवलं, श्रीच्या पुढं पण आहे. हा, बट पण आता एवढं हिनं फिक्स ते नाहीये. ठेवलं श्री नाही. मी टाकलं होतं तिथं नाव ते, पण हिनं ते अर्धच वाचलंय. पण फिक्स पण नाहीये, ते- म्हणून असं वाटलं की श्री म्हणावं हम्म. फक्त, म्हणून मग श्री म्हटलं, बाकी काही नाही. तर कशी वाटली आजची कविता? आणि कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर, आणि शेअर नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज छोटासा व्हिडिओ बनवावं म्हटलं. मग अशी 2 व्हिडिओ तिनं म्हणजे 2 वेळा ती मला ट्राय रडायला करत येत होती होतं. वाचायला. म्हणजे मी नको म्हणत दुपारी होती. बघितला, पण मी अर्धवट वाचली. म्हणलं आता मी डायरेक्ट व्हिडिओ बनवते, डायरेक्ट वाचते, पण हे मला वाचतानाच ऑटोमॅटिक काय म्हणतात रडायला यायला लागलं. कारण आम्ही जर्नी जशी गेली आहे ती खूप भयानक होती. ती वाचतानाच रडायची, थांबायची, त्यामुळे ती व्हिडिओ तिचा थांबला होता. पण आता न रडता तिनं वाचून दाखवले. वा. नाही, मग यांनी सांगितलं होतं मला, न रडता चांगला वाचून दाखव, इमोशनल होऊ नको. मी खूप इमोशनल आहे, मान्य करते, बट इमोशनल न होता मी प्रयत्न केला वाचायचा, जमला. इथं दगड ठेवून वाचायला लागलं ते. असं माझ्यापेक्षा तुम्ही लिहिलंय, तुमच्या भावना आहेत त्याच्यामध्ये. असं कसं वाटलं नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.